पूजा केलेली आहे. पायेला ब्रह्मांडा माझी आणि अशा प्रकारे अगदी त्या पोहोचाला इतका आनंद झालेला आहे की अगदी हे जगणार त्याला आनंद झाला. दृढ धरुणी श्रीरामाचे पायेला प्रेमे करुणे स्पुंद आणि त्या ठिकाणी अगदी मोठ्या प्रेमाने अगदी त्यांचे रामप्रभूचे पाय धरले आणि अगदी तो बोट आणि रडून स्वामी रवी कुल तिलका माया चक्र चालक आणि त्या ठिकाणी म्हटलेले की हे सूर्यवंशी असणारे रामप्रभू तुम्ही अयोध्यापते काठिकांताना झळकर येई मागूत. आणि या ठिकाणी अगदी असणारे तुम्ही काय करा तर त्या ठिकाणी पहिले फिरावरती जाऊन अगदी तुम्ही परत माघारी या म्हणून असा तो बोट आणि त्या रामप्रभूला विनंती करत आहे. स्वामी तो परतोनी आली आली नान मी कदापि न बक्षी आणण्या. आणि तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर परवासना गेल्याच्या नंतर तुम्ही आणि मी मात्र तुम्ही माघारी येईपर्यंत मी अन्नाचं सेवन करणार नाही. नाना भोग मंगलास्नान करे तो. आणि हा जो प्रपंच आहे अनेक प्रकारचा तो त्याला मी लाट मारून अगदी मी तुमची वाट अगदी मी पाहणार आहे. जाणूनिया प्रेमळ भक्ताना श्रीराम त्यासी अध्ययी धरित. आणि या ठिकाणी अशी त्याची प्रांजळ भक्ती पाहिल्याच्या नंतर रामप्रभूंनी त्या भोगाला आपल्या हृदयाला लावलेला आहे. मग नौका नोळी त्वरितन जनकाचा मात बसवे. आणि मग त्या ठिकाणी अगदी मोठ्या प्रेमाने अगदी त्याला आलिंगन दिल्याच्या नंतर मोठ्या प्रेमाने त्या भोग आले आणि त्या नावेमध्ये अगदी बसवलेले आहेत. ओ मित्र आणि सीता सते तिघे नौकेवरी आडोर. आणि या ठिकाणी अगदी असणारे ते दोघं जण राम लक्ष्मण सीता माता आणि त्या ठिकाणी त्या नावेमध्ये अडकून झालेले आहेत. सुमग सुमंत पती रघुपती न आज्ञा देता झाला. आणि मग अशा प्रकारे अगदी त्या ठिकाणी त्या बोवाला ते काय बोलतात. सुमंता तो जाई वेगेना सकळ वृतांत रायासी सांगे. माझा नमस्कार साष्टांगण वसिष्ठ दसरासी करी. आणि मग ते सुमंत प्रधान आलेला होता त्यांच्या वाटी लावण्यासाठी तर त्याला सांगितलं म्हटले बाबा तू अगदी परत अगदी अयोध्येला जा आणि दशरथ राजाला आणि माझे सद्गुरू असणारे त्यांना अगदी तू जाऊन सांग. चतुर्दश वर्ष होता पूर्णान मी सत्वर येतो परत. आणि त्या ठिकाणी त्यांना जाऊन सांग की 14 वर्ष झाल्याच्या नंतर मी अगदी ताबडतोब परत येणार आहे.